सालाबाद प्रमाणे यंदाही तालुक्यातील खोपडी येथील श्री दत्त मंदिराची चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा उत्सव भरला जातो। महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात यात्रेनिमित्त सकाळी देवास मंगल स्नान, उटी, विडा अवसर करण्यात येऊन भव्य मिरवणूक संपन्न होते। दुपारी देवाच्या आरतीनंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविक लाभ घेतात, तर सायंकाळी आकर्षक अशा विद्युत रोषणाईत भक्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दर्शनाचा लाभ घेतात। भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला। महानुभाव पंथ महाराष्ट्रात 1000 वर्षापूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रवास उत्तर भारतात, पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला। महानुभाव पंथ श्री दत्तप्रभू यांच्यापासून म्हणजे कृतयुगापासून चालत आला आहे असे म्हणतात। भगवान श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभू यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकार केलेले चक्रपाणी महाराज शके 1043, श्री गोविंद प्रभू शके 1109 व श्री चक्रधर स्वामी शके 1142 अशी अवतार परंपरा आहे। त्यांना पंचकृष्ण असे म्हणतात। त्या पंचकृष्णांचा निवास जेथे झाला ते आसनस्थ जेथे झाले त्या जागांना स्थान असे म्हणतात। ती स्थाने पवित्र मानली गेली आहे। त्यातीलच एक जागा म्हणजे तालुक्यातील खोपडी येथील श्री दत्तात्रयांचे मंदिर। या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर विविध उपक्रम संपन्न झाल्यानंतर सायंकाळी बारागाव पिंपरी येथील महानुभाव पंथीय प्रचारक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी मनोभावे मंदिराचे दर्शन घेत विडा अवसर केला व यात्रेत आलेल्या भाविकांशी हितगुज साधला। यावेळी त्यांनी निर्मित केलेल्या खोपडी गावाला जाऊया, श्री चक्रधराला पाहूया या भक्तिगीताचे सादरीकरण झाले। सुप्रसिद्ध गायक विशाल जोगदेव यांच्या आवाजातील ही भक्तिगीते या ठिकाणी ध्वनिरूपे वाजत होती। यात्रेनिमित्त येथील अडकित्तास्थान व विश्रांतीस्थान येथे गोसावी यांनी भेट दिली। यात्रेनिमित्त चंदनापुरी संगमनेर येथून पदयात्रा आली होती। त्याचे मनोभावे येथील पुजारी दादा लासूरकर, संजय लासूरकर, सुभाष लासूरकर, विलास लासूरकर, दगडू लासूरकर, धोंडू लासूरकर, भाऊसाहेब लासूरकर आदींसह खोपडी येथील भाविकांनी स्वागत केले। मोठ्या उत्साही वातावरणात ही यात्रा संपन्न झाली। SN न्यूजसाठी रोहन भाऊ।
दंडवत प्रणाम। आज इथे श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र खोपडी येथील भव्य यात्राचा आरंभ केलेला आहे। त्या निमित्ताने महाराष्ट्रातून भरपूर लोक येतात दर्शनासाठी। 800 वर्षापूर्वीचे हे स्थान आहे। तरी काल पौर्णिमा निमित्त काल रथ मिरवणूक झाला, देवाला ओटी स्नान व उपार विडा अवसर झाला, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ झाला। त्यानंतर आज थोड्या वेळाने 9:30च्या टायमिंगला आपली रथाची मिरवणूक निघत असते। मेन स्थानापासून दत्त मंदिरपासून एक 8 तास स्थान म्हणून आहे, तिथे हा रथ जात असतो। तिथून विश्रांती स्थान तिथे पण जात असतो, तिथून हा रथ परत येत असतो। तसेच येथील जमलेले माझे सहभागी श्री दत्ताभाऊ गोसावी, तसेच रखमाभाऊ लहामगे हे इथे जमलेले आहेत। सर्वांनी देवाचा विडा अवसर करून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। 800 वर्षापूर्वीचे आपले स्थान आहे। चक्रधर स्वामींचे 1 दिवसाचे इथं मुक्काम आहे। अत्यंत नवसाला पावणारा देव म्हणून खोपडीचा देव हा सर्व महाराष्ट्रभर प्रख्यात आहे। स्वामी श्री चक्रधर स्वामी 1 दिवसाच्या मुक्कामानंतर सिन्नरकडं त्यांनी प्रस्थान केले। सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी कार्यक्रम या यात्रेनिमित्त येत असतात। प्रत्येक भाविक या ठिकाणी आपले आपले नवस या ठिकाणी बोलत असतो आणि श्री चक्रधर स्वामी खोपडी हे स्थानाचं अत्यंत अभिमानास्पद असल्याने इथं सर्व भाविकांचे नवस पूर्ण होतात। मी इथं SCN न्यूज आणि आमचे मित्र दत्ताभाऊ गोसावी तसेच शरदभाऊ लासूरकर पुजारी येथील आलेल्या सर्व यात्रेकरूंचं अभिनंदन करतो, आभार मानतो। गेल्या 2 वर्षापासून ही यात्रा खंडित झाली होती। आज मोठ्या उत्साहाने लोक या ठिकाणी येतात व आपले मनोपूर्ण परमेश्वराला अर्पण करतात व सर्व लोक या ठिकाणी आनंदित व आनंद लुटतात। अशा ह्या सिन्नरमधील भव्य दिव्य यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होतो। महानुभाव पंथातील सर्व महाराष्ट्रातून साधक या ठिकाणी, साधू भिक्षुक वासनिक सर्व लोक या ठिकाणी येतात, आपले मनोगत व्यक्त करतात, परमेश्वराला प्रार्थना करतात व परमेश्वर प्रत्येकाला सर्वांना सहाय्य करतो। मी SCN न्यूजचा आणि त्यांच्या टीमचा आभारी आहे। यानंतर मी असं परमेश्वराला नवस बोलतो की येणाऱ्या काळात असं महामारीचं संकट आपल्या भारतावर जगावर कुठल्याही व्यक्तीवर येऊ नये असे मी परमेश्वराला नवसपूर्ती करतो। सर्वांना सुख समृद्धी आणि सर्वांना आरोग्य लाभो अशी मी श्री खोपडीचे बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो।